आणि चालू झाला या ठिकाणी क्रीडा रसिक मोठ्या संख्येने या ठिकाणी कबड्डी पाहण्यासाठी गर्दी केली आहे आणि मोठ्या अगदी मोठा असा हा कबड्डीचा धडाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय होतंय. 4 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. हे सांगत असताना विजयची पुढचं चपळ असं क्षेत्ररक्षण चांगलं धाडणीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी दिसतंय आणि मैदानाच्या बाहेर धाडलाय. पहिला गुण या ठिकाणी मिळवला आपल्या संघासाठी. हॅलो, धन्यवाद सर. आपण पाहत आहे श्री हनुमान मंदिर उत्सव मंडळ नागपूर हक्कंबा आयोजित भव्य दिव्य जिल्हास्तरीय मॅट वरील कबड्डी स्पर्धा. खरोखरच कालचा दिवस खूप सुंदर राहिला होता. आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर पहिला सेमीफायनल सामना झालाय, दुसरा सेमीफायनल सुरुवात झाली. एका बाजूला असेल पाहायला गेलं तर नियुक्त विजय चिपळूण संघ, तर दुसऱ्या बाजूला नाना मेडिकल फाउंडेशन मालगुडी संघ. नक्कीच आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला वेदांत कांबळे चढाईसाठी सज्ज झालंय. तर क्रमांक 3 मालगुडी संघाचा एक स्टार रेडर म्हणून याची ओळख आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं. रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. जरा प्लीज जरा स्पीकर बंद करा, फक्त बॉक्स चालू ठेवा. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाले. दसरे मागे 7 अमर कश्यप पाहायला मिळेल आपल्याला. अमर कश्यप नक्कीच या ठिकाणी अमर कश्यप दसरे मागे 7 चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया नियुक्त विजय चिपळूण संघाचा हा एक बेस्ट रेडर आहे पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र सेफ चढाई म्हणावी लागेल. पुन्हा एकदा वेदांत कांबळे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी वेदांत कांबळे. पाहूया नक्कीच एक मोठा रेडर आहे मालगुडी संघाचा. मोठी मेहनत करायची आहे वेदांत कांबळेला. तर विचार जर केला गेला वेदांत कांबळे मेहनत करतोय आपल्या संघासाठी मालगुडी संघासाठी. मैदानाच्या हॅलो मैदानाच्या कोपऱ्यावर या ठिकाणी हॅलो मैदानाच्या कोपऱ्यावर क्रीडा रसिक मैदानाच्या कोपऱ्यावर बसलेत. पुन्हा जसं मग 5 चढाईसाठी सज्ज असेल मयूर कदम पाहायला मिळतो आपल्याला. चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी मयूर कदम. नक्कीच एक मोठा खेळाडू आहे नियुक्त विजय चिपळूण संघाचा. नक्कीच त्या ठिकाणी मोठी कामगिरी करायची आहे. मयूर कदमचा विचार जर केला गेला मयूर कदमसाठी 2-2ची साखळी सजवली जाते मालगुडी संघासाठी. पाहूया मालगुडी संघ आता मात्र कोणती कामगिरी करणार. तर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला गेलं विचार जर केला गेला कुंदन परब आपल्याला पाहायला मिळतोय. जसं क्रमांक 15 कुंदन परब नक्कीच लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मैदानात दाखल झालाय कुंदन परब. आता मात्र जसं क्रमांक 7 थर्ड रेड आहे. जसं क्रमांक 7 आपल्याला अमर कश्यप. जे काही करायचं ते अमरला करायचंय. नक्कीच या ठिकाणी अमर कश्यप आता मध्ये मोठी कामगिरी करणार आपल्या संघासाठी. अमर कश्यप पाहायला मिळतो आपल्याला. टच पॉईंट घ्यायचा होता अमर कश्यपला. नक्कीच या ठिकाणी टच पॉईंट घेण्यात यशस्वी ठरलाय. जसं क्रमांक 9 याच्यावरती अटॅक केला गेला त्यावेळी रोहन अभिरे होता. रोहन अभिरेवरती अटॅक केला गेला. पुन्हा एकदा कुंदन परब आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज झालाय. जसं क्रमांक 15 पाहायला मिळेल आपल्याला. शुभम पाटील सारखा एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. पुन्हा कुंदन परब चढाई करत असताना पाहायला मिळतं आपल्याला. चढाईसाठी सज्ज झाला होता कुंदन परब. नक्कीच या ठिकाणी मोठा खेळाडू आहे. मोठी कामगिरी करायची आहे. मॅन फ्रॉम कारवांची वाडी. नक्कीच कुंदन परब पाहायला मिळेल आपल्याला खेळत असताना. पुन्हा मैदान दाखल झालाय. जसं मग 7 पुन्हा एकदा अमर कश्यप पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज झालेले असताना त्या ठिकाणी अमर कश्यप खोलवर चढाई करे. सुपर टॅकल ऑन आहे मालगुडी संघाकडे. डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन मालगुडी संघ. त्या ठिकाणी आता मात्र त्या कुंदन परबवरती अटॅक केला गेला. कुंदन परबला टार्गेट केलं गेलं. 1 पॉईंट मिळतो चिपळूण संघाला. एकाच चढाईमध्ये 2 खेळाडू बाद करा. शिवराम कदम यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलंय. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी. एका चढाईमध्ये 2 खेळाडू बाद करा. शिवराम कदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच एका चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा. दादा घेरडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खेळाडूंनी याची नोंद घ्या. आता मात्र रवीश अभिरे पाहायला गेले. चढाईसाठी सज्ज टॅकल केले गेले. डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतो चिपळूण संघाचा. आता मात्र शेवटचा खेळाडू आहे जसं क्रमांक 18 पाहायला मिळेल आपल्याला. त्या ठिकाणी आकाश बारगोडे. नक्कीच हा एका खेळाडू बाद झालाय. अलर्ट झालाय संघ. 1+2 पॉईंट टोटल 3 पॉईंट पाहायला मिळतोय. जसं क्रमांक 3 नक्कीच एक मोठा खेळाडू आहे. मोठी कामगिरी करायची आहे वेदांत कांबळेला. आणि नक्कीच त्या ठिकाणी मोठी कामगिरी करत वेदांत कांबळे चिपळूण संघाच्या मैदानामध्ये खोलवर चढाई करायची होती. वेदांतला नक्कीच वेदांत अटॅक केला गेला. जसं क्रमांक 18 त्या ठिकाणी होता.
क्रमांक 18 अजय साखरकर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा अमर कश्यप चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कुठली कामगिरी करेल आपल्या संघासाठी. अमर कश्यप अटॅक केला गेला कुंदन परब वरती. कुंदन परबला टार्गेट केलं जातं अमर कश्यप कडून. पुन्हा एकदा कुंदन परब मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आपल्याला. काही कामगिरी करतोय अमर कश्यप. आता मात्र वेदांत कांबळे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी वेदांत कांबळे. एक मोठं नाव आहे कबड्डी विश्वातील. पाहायला गेलं तर नक्कीच या ठिकाणी मालगुण संघासाठी अनेक वर्ष त्याने प्रतिनिधित्व केलंय मालगुण संघाचं. आता मात्र तोच वेदांत कांबळे पुन्हा एकदा मैदानामध्ये कमबॅक करतो. 1 पॉइंट मिळतो वेदांतला. आता मात्र जर्सी क्रमांक 9 पाहायला गेला तर जर्सी क्रमांक 9 ओम शिर्के. ओम शिर्के पाहायला गेलं तर आपल्या पाहायला ओम शिर्के चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी ओम शिर्के. नक्कीच या ठिकाणी मोठं नाव आहे ओम शिर्केचं. आतापर्यंत सुंदर कामगिरी केले नियुक्त विजय चिपळूण संघासाठी. यानंतर या ठिकाणी एक प्रेक्षणीय असा सामना होणार आहे. लहान मुलांचा एक प्रेक्षणीय सामना होणार आहे आणि लहान मुलांनी या सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघांचं नामकरण केलं जाईल नंतर. दोन्ही संघ हॅलो लहान मुलांचे सज्ज राहा. हॅलो 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 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने दिग्गज खेळाडू असे या ठिकाणी प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसत आहेत. न्यू हिंद विजय संघामध्ये अमरसिंग कश्यप हा खेळाडू रुपाली ज्वेलर्स ह्या व्यावसायिक संघातून तो प्रतिनिधित्व करतोय. तसेच युवा लीग मध्ये या खेळामध्ये सुद्धा त्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे. कुमार गटामध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचप्रमाणे ओम संतोष शिर्के हा न्यू हिंद विजय संघाचा 9 नंबर बनियन क्रमांक असलेला खेळाडू किशोर गटामध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. असे दिग्गज खेळाडू आपल्याला उपस्थित क्रीडा रसिकांना आजच्या दिवसाला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने आपल्या सर्व क्रीडा रसिकांचं हे भाग्य म्हणावं लागेल. चांगले मातब्बर खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गेली 52 वर्षे सातत्याने कबड्डीचं आयोजन करत असताना यापूर्वी गेले 2 दिवस जे जिल्ह्यातील तालुक्यातील जे खेळाडू ज्यांचा आम्ही सन्मान केला त्यामध्ये भाई विलणकर, श्याम मांडवकर, धर्मा सावंत असे दिग्गज जे जुने जाणते खेळाडू होते त्यांचा आम्ही सन्मान केला. त्याचबरोबर चालू खेळामध्ये सुद्धा अनेक खेळाडू आपल्याला त्यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. त्या सर्वांना पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आपला सामना खेळवला जाईल. हा सामना संपल्यानंतर त्वरित लहान मुलांसाठी एक सुवर्ण संधी आहे. क्रीडा रसिक सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेले आहेत. आम्हाला कल्पना आहे की त्यांच्या मागणीनुसार लहान मुलांचा सामना आम्ही खेळवणार आहोत. मुलांची सुद्धा उत्सुकता पाहता कारण गेले 3 दिवस आणि आजचा 4था दिवस अर्थात लहान मुलांना सुद्धा ते भाविक कराची दुधाचे खेळाडू असू शकतात अशी लहान छोटी मुलं या ठिकाणी सहभागी होतील. 2 टीम याच पूर्वी आमच्याकडे दाखल झालेली आहेत. त्या दोन्ही टीममध्ये जे खेळाडू खेळणार आहेत त्यांनी सज्ज राहा. झोपू नका. किती वेळ झाला तरी आपल्याला खेळायचं आहे त्यामुळे आपण सज्ज राहा. आलो. सेमीफायनलचा हा सामना संपल्यानंतर लहान मुलांचा सामना खेळवला जाईल. त्यानंतर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी खेळवला जाईल आणि त्यानंतर शेवटला पंचक्रोशी जी स्पर्धा भरवली होती त्या सामन्याचा अंतिम लढत या ठिकाणी होईल आणि त्यानंतर त्वरित या दोन्ही स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी होईल. तरी कृपया सर्व खेळाडू, सर्व संघ आणि क्रीडा रसिक आपण याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद. हिंद विजय चिपळूण
नाना पाटेकर फाउंडेशन मालगुण असा संघ या ठिकाणी सामना चालू आहे. सेमीफायनलचा सामना चालू आहे. दोन्ही संघ हे काहीशे आपण मात प्रत्येक समोरच्या संघाला मात देऊन या ठिकाणी सेमीफायनल मध्ये येऊन दाखल झालेला आहे. सेमीफायनलचा हा दुसरा लढा आहे आणि एक मोठा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. निविंद विजय चिपळूण आणि नाना पाटेकर फाउंडेशन मालगुण. वेदांत कांबळे चढाईसाठी सज्ज झाला होता. नक्कीच एक पॉईंट घेतलाय. सुंदर कामगिरी करतोय. मदत करायची आहे मयूर कदमला. मयूर कदम थर्डेड आहे. नक्की टच पॉईंट घ्यावा लागेल. टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट ऑन आहे मयूर कदम साठी. पाहूया मयूर कदम कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी, चिपळूण संघासाठी. आपण जर पॉईंट घेतला तर अबाधित नाही तर बरबाद. नक्कीच या ठिकाणी मेहनत करायची होती. मयूर कदमला हाताने घडवून प्रेरणाचा पट्ट आणलाय. तोच प्रयत्न पुन्हा एकदा क्रमपूर्ण केला गेला मयूर कदम कडून. काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. टच पॉईंट घेईल का मयूर कदम. आता टॅकल केलं गेलं. नक्कीच डिफेन्स मध्ये तुटून पडलाय मयूर कदम वरती. काही कामगिरी करतोय मालगुण संघ. तर नक्कीच आपण मित्रांनो पाहताय जिल्हास्तरीय मधील दुसरा सेमीफायनल सामना. एका बाजूला निविंद विजय चिपळूण तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर नानासाहेब पाटेकर फाउंडेशन संघ मालगुण. आता मात्र वेदांत कांबळे पाहायला मिळेल आपल्याला. जसे क्रमांक 3 चढाईसाठी सज्ज झालाय. सुपर टॅकल ऑन आहे वेदांत कांबळे. पाहूया कोणती कामगिरी करणार चिपळूण संघाच्या मैदानामध्ये. वेदांत कांबळेला मात्र वेदांत कांबळे टोटल 4 पॉईंट्स दिले जात आहेत. नक्कीच या ठिकाणी 2 पॉईंट्स दिले गेले टच पॉईंटचे. 2 पॉईंट्स ऑल आउट संघ. टोटल 4 पॉईंट दिले गेले बालगुण संघाला. काय कामगिरी करतोय वेदांत. आता मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा टच पॉईंट दिला तर नक्कीच त्याने टार्गेट केले जाते. आता मात्र जो भरोशाचा जो डिपेंड रेडर होता जो वेदांत कांबळे त्याला मैदानाच्या बाहेर केले गेले. आता मात्र साहिल रेवाळे काही कालचा दिवस राहिलाय साहिल साठी. सुंदर कामगिरी केली होती साहिल यानं. जसं बघा 0-4. नक्कीच कालच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता साहिल रेवाळे. मॅन फ्रॉम देवरुख गावचा सीतारा साहिल रेवाळे. आता मात्र टॅकल केलं जास्त दिला जातोय. एक विनंती असेल जे खेळाडू पुढे बसते तर प्लीज आपण जरा मागे बसा. छोट्या मुलांना प्लीज जरा मागे बसा विनंती करतो आपल्याला. एखादा जर मोठा खेळाडू आपल्या अंगावरती पडला तर खरोखरच या ठिकाणी कोणती दुखापत होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला विनंती आहे प्लीज मागे बसा. या गावचे 2 नंबर खोत मुन्नाशेठ देसाई यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. मुन्नाशेठ देसाई. आता माझा दस क्रमांक 8 चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया त्या ठिकाणी अमोल कुलिये त्याने पाहायला मिळतो. अमोल कुलिये हा एक मोठा खेळाडू आहे मालवण संघाचा. अमोल कुलिये पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र पुन्हा एकदा अमोल कुलिये त्या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. चढाईसाठी सज्ज झाला होता. आता मात्र एक टच पॉईंट घेतला. अटॅक केला गेला अमोल कुलियेवरती. डॉक्टर नानासाहेब फाउंडेशन मालगुण संघाचा खेळाडू होता अमोल कुलिये. याच्यावरती अटॅक केला गेला. पुन्हा 1 पॉईंट मिळतोय. मग 7 होता त्या ठिकाणी अमर कश्यप. आजच्या सत्रातील शेवटचा सामना जो असेल नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी आतुरतेने वाट पाहताय तो म्हणजे नक्कीच 2 संघ दाखल झालेत. एका बाजूला जयहनुमान झरेवाडी संघ ज्यानं सलग 3 ते 4 वर्ष आपलं अधिराज्य गाजवलं तोच जयहनुमान झरेवाडी संघ. तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच 2025चा विचार जर केला गेला सलग 5 ट्रॉफ्या आपल्या नावावरती केल्या आहेत. असा वन मॅन शो म्हणावा लागेल. 2025चा एकमेव संघ जम्मू काश्मीर डांगेवाडी संघ. पण नक्कीच हातोबा पाली पंचवर्षी दोन्ही तुल्यबल संघ आहेत. दोन्ही तुल्यबल संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे की कोण या चमचमत्या ट्रॉफीज वरती आपलं नाव कळवणार. आता मात्र पुन्हा एकदा अमर कश्यप चढाईसाठी सज्ज झाले. सुपर टॅकल ऑन आहे अमर कश्यप. पाहूया कोणती भूमिका करणार. आता मात्र एक सेल्फ आउट दिला गेलाय. नक्कीच एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय मालगुण संघाचा. थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. आता मात्र कुंदन परब त्याच्या जोडीला पाहायला गेलं तर त्या ठिकाणी जसं क्रमांक 11 रवीश आविरे होता. आता मात्र कुंदन परब शेवटचा खेळाडू आहे. पाहूया कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी विचार जर केला गेला तर मालगुण संघाचा एक संघनायक म्हणून ज्याची ओळख आहे शिवम पाटील मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. थोडीशी झालेली दुखापत आणि त्या दुखापतीतून सावरत असताना आता मात्र पुन्हा एकदा संघ ऑल आउट झालाय. 1+2 पॉईंट्स कडून 3 पॉईंट्स दिले जात आहेत त्या ठिकाणी नियुक्त विजय चिपळूण संघाला. आता मात्र जसे क्रमांक 5 आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय मयूर कदम. पाहायला मिळतो आपल्याला एक मोठा खेळाडू आहे नियुक्त विजय चिपळूण संघाचा. काय आतापर्यंत कामगिरी केले मयूर आणि अमर यानं. खरोखरच आपल्या संघासाठी मेहनतीनं कष्ट करतायत. पॉईंट्स मिळवतात आपल्या संघासाठी. मात्र मालगुण संघ त्या ठिकाणी थोडीशी आगीकूच पाहायला मिळते आपल्याला. नाना पाटेकर फाउंडेशन मालगुण संघाची. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळेल मयूर कदम चढाईसाठी सज्ज झाला होता. आता मात्र रिकामे हाता आपल्या मैदानात दाखल झालाय. हाफटाइम झालाय. हाफटाइम स्कोर कार्डचा विचार जर केला 12-23 नक्कीच या ठिकाणी 11 गुणांची आघाडी आहे
विरुद्ध विजय चिपळूण संघाकडे. नक्कीच ही आघाडी बिघाडी करून सोडणार का त्या ठिकाणी मालवण संघ. हॅलो, आपल्याला स्कोरचा विचार जर केला गेला 12-23 11 गुणांची आघाडी या ठिकाणी विरुद्ध विजय चिपळूण संघाकडे. आता मात्र वेदांत कांबळे पुण्याला चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतो आपल्या संघासाठी वेदांत कांबळे. चढाईसाठी सज्ज होत असताना त्या ठिकाणी पूर्व चढाई पाहायला मिळते. नक्कीच हाताने गट प्रयत्न होता वेदांत कांबळेचा. प्रयत्न असफल ठरलाय. वेदांत कांबळे जसे मग 3 पाहायला मिळतो आपल्याला. मालगुण संघाचा बेस्ट रेडर ज्याची ओळख आहे तो वेदांत कांबळे. आता मला जगडून ठेवायचा त्या वेदांतला. नक्कीच या ठिकाणी यशस्वी झालाय. हॅलो हॅलो हॅलो, या ठिकाणी यशस्वी झालाय. त्या ठिकाणी नियुक्त विजय चिपळूण संघ. नक्कीच वेदांत कांबळे टॅकल केलं गेलं. 1 पॉईंट मिळतोय तो नियुक्त विजय चिपळूण संघाला. आता मात्र जर्सी क्रमांक 5 मयूर कदम पाहायला मिळतो. चढाईसाठी सज्ज असेल मयूर कदम. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. मालगुण संघाच्या मैदानात दाखल झाला मयूर कदम. जर्सी क्रमांक 5 खोलवर चढाई करत असताना अटॅक केला जातो साहिल रेवाळे. आता मात्र त्याच्यावरती मैदान असेल मालगुण संघाची. तर वेदांत पाटील सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना आता मात्र साहिल रेवाळे कोणती भूमिका बजावणार. कालचा दिवस राहिला होता साहिल रेवाळेचा. सुंदर कामगिरी केली होती साहिल रेवाळेनं. तीच कामगिरी आता मात्र करेल का साहिल रेवाळे. जसं मग 4 चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतो आपल्या संघासाठी. जखडून ठेवला गेलाय पुन्हा एकदा साहिल रेवाळेला. साहिल रेवाळेचं वादळ मात्र या ठिकाणी शमवलं जाते. नक्कीच या ठिकाणी अपयश मिळतं साहिल रेवाळेला. आता मध्ये पुण्याला दुसरे मग 7 आपल्याला पाहायला मिळतो अमर कश्यप. चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया त्या ठिकाणी 2-2-1 ची साखळी सजवली जाते अमर कश्यप साठी. नक्कीच मोठा खेळाडू आहे. तो विचार जर केला गेला नियुक्त विजय चिपळूण संघाचा तर त्या ठिकाणी अमर कश्यप मयूर कदम भूमिका बजावतात. आता मध्ये जगडून ठेवलं गेलं. जगडून ठेवलं गेलं अमर कश्यपला. काय टॅकल केलं जातंय. आता मात्र वेदांत कांबळे कोणती भूमिका बजावणार कारण त्या ठिकाणी जसं मग ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. कांबळे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. वेदांत कांबळे चढाई करत असताना दुसरे मात्र 3 आता मात्र मेहनत करावी लागेल. जवळजवळ विचार जर केला गेला मालगुण संघाचा. आता मात्र टचडाऊन घेतला जातोय. वेदांत कांबळे नक्कीच त्या ठिकाणी कपडा इंदला होता. जसं मग 12 त्या ठिकाणी होता त्याने राकेश सावळेकर. राकेश सावळेकर होता. मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळाला सॉरी ओम शिर्के. जसे म्हणतो नाही पाहायला मिळत आपल्याला. अटॅक केला गेला जसे म्हणतो नाही त्याच्यावरती. खरोखरच रोहन अभिरे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतं आपल्याला. वेदांत कांबळे खरोखरच मेहनत करतोय मालगुण संघासाठी. मात्र सिंगल पॉइंट घेऊन चालणार नाहीये मालगुण संघाला. कुठेतरी मोठी मेहनत करायची आहे मालगुण संघाला. वेदांत कांबळे आता मात्र कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी कारण ज्या वेळेला वेदांत कांबळे मैदानाच्या बाहेर असतो त्या वेळेला साहिल रेवाळेवरती पूर्णपणे दडपण पाहायला मिळतंय. आणि नक्कीच आजच्या दिवसाचा विचार जर केला गेला साहिल रेवाळेला जगडवून ठेवलं गेलंय विरुद्ध विजय चिपळूण संघानं. आता मात्र जसं क्रमांक 5 पाहायला मिळेल आपल्याला मयूर कदम. चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया मोठी कामगिरी करतोय मयूर कदम. नक्कीच मयूर कदमचा विचार जर केला गेला 6 खेळाडू मैदानामध्ये आहेत मालगुण संघाचे. आता मध्ये जगडून ठेवलं गेलं मयूर कदमला. त्या ठिकाणी जसं क्रमांक 8 होता अमोल कुले. नक्कीच या ठिकाणी कोपरदर्शकाची भूमिका बजावत होता आणि जगडून ठेवलं गेलं अमोल कुलेकडून. त्या कांबळे पाहायला मिळाले. चढाईसाठी सज्ज झालाय. वारंवार चढाया करतोय त्या ठिकाणी चिपळूण संघाच्या मैदानामध्ये वेदांत कांबळे. पाहूया कोणती भूमिका करेल आपल्या संघासाठी. खोलवर चढाई करावी लागेल वेदांत कांबळेला. आता मध्ये जगडून ठेवायचं वेदांत कांबळेला. पाहूया किती गडी बाद दिले जात आहेत. किती चालू आहे. कृपया पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद असू द्या. कुठल्याही खेळाडूंनी पंचांशी वाद घालूया. पंच जो निर्णय योग्य असतील तो देतील. दोन पॉइंट दिले जात आहेत. नक्कीच मालवण संघाला या ठिकाणी रेडर सेफ दिला जातोय. 2 पॉइंट दिले गेलेत. आता मात्र पुन्हा एकदा पाहायला गेलं तर चढाईसाठी सज्ज असेल अमर कश्यप. पाहायला मिळतं आपल्याला सॉरी ओम शिर्के.
जसं बघा लाईन ओम शिर्के चढाईसाठी सज्ज झाला होता. पाहूया लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडलला येऊन थांबलाय. मिडल आल्याच्या नंतर पुण्याला मैदान दाखल झालाय. वेदांत कांबळे पाहायला गेलं तर वेदांत कांबळे मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली होती. 2 पॉइंट्स मिळाले होते वेदांत कांबळेला. तोच वेदांत कांबळे पाहायला गेलं आता टॅकल केलं जाईल का? जर टॅकल केलं गेलं तर 2 पॉइंट दिले जातील नियुक्त विजय चिपळूण संघाला. आता मध्ये वेदांत कांबळे कोणती कामगिरी करणार याकडे लक्ष असेल. विचारलं गेलं वेदांत कांबळेला आणि नक्कीच त्या ठिकाणी 2 पॉइंट दिले जातात सुपर डेकलचे नियुक्त विजय चिपळूण संघाला. या ठिकाणी जसं क्रमांक 16 ग्रीन कार्ड दिले गेले यश देवरुखकर यश देवसकर. नक्कीच त्या ठिकाणी ऑर्डरिंग दिली गेली. ग्रीन कार्ड दिले गेले. ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. येलो कार्ड जर मिळायला गेलं तर 2 मिनिटं सामन्याच्या बाहेर थांबावं लागेल यश देवसकर याला. आता मात्र पुन्हा एकदा ओम शिर्के पाहायला मिळतोय चढाईसाठी सज्ज झालाय. ज्या ज्या वेळेला अमर कश्यप आणि मयूर कदम मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत त्या वेळेला नक्कीच ओम शिर्के आपल्या संघासाठी कामगिरी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा कुंदन परब पाहायला मिळेल. आपल्या चढाईसाठी सज्ज झाला होता. क्रमांक 15 कुंदन परब टाइम आउट घेतला जातोय. विजय चिपळूण संघ थोडेड आहे. नक्कीच या ठिकाणी मोठा खेळाडू आहे. मोठी कामगिरी करावी लागेल. जसे क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळतोय. तरी बंधन सुरू आलाय. जिथं सुरू आलं टचपॉइंट सोड घ्यायचं आहे. आहे अन्यथा अशा परिस्थितीत काही कामगिरी केले. साई रेवाळे चूक करून बसला त्या ठिकाणी. टॅकल करायचं होतं साई रेवाळेला. जे काही करायचं होतं नंतर सुरूला करायचं होतं. मात्र साई रेवाळे चूक करून बसला आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय. त्याच्या जोडीला जसे क्रमांक 18 आकाश बालगुडे. आता मात्र जकडवून ठेवायचं होतं. नक्कीच या ठिकाणी चूक करून बसलाय अमोल कुळे. त्याच्या जोडीला कुंदन परब. काय मालगुड संघ खेळ करतोय. खरोखर जी अपेक्षा होती मालगुड संघाकडून ती अपेक्षा पाहायला मिळत नाहीये मालगुड संघाची. आता माझा पुण्याचा थर्ड आहे. पाहायला गेलं रवीश अभिरे जसं क्रमांक 11 रवीश अभिरे पाहायला मिळतो. आपल्याला चढाईसाठी सज्ज टच पॉइंट घ्यायचा आहे रवीश अभिरेला आणि नक्कीच या ठिकाणी यशस्वी ठरतोय का? एक पॉइंट दिला गेलाय नियुक्त विजय चिपळूण संघाला. पुन्हा एकदा संघ ऑल आउट होतोय. डॉक्टर नानासाहेब पाईकर फाउंडेशन मालगुडी संघ या ठिकाणी ऑल आउट झालाय. नक्कीच आता मात्र 1+2 पॉइंट दिले गेले तर नियुक्त विजय चिपळूण संघाला. आता मात्र वेदांत कांबळे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका करतोय आपल्या संघासाठी. विचार जर केला गेला स्कोर कार्डचा 36-18 नक्की म्हणजे 18 गुणांची आघाडी आहे नियुक्त विजय चिपळूण संघाकडे. आता मात्र बोनस पॉइंट दिला गेला वेदांत कांबळेला. पुन्हा जसे क्रमांक 9 पाहायला मिळाला ओम शिर्के जसे क्रमांक 5 त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झालाय मयूर कदम. पाहायला मिळतं आपल्याला मयूर कदम चढाईसाठी सज्ज झालेला असताना आता मात्र कोणती भूमिका बजावणार. तर जवळजवळ विचार जर केला गेला 36-19 मग जवळजवळ 17 गुणांची आघाडी आहे नियुक्त विजय चिपळूण संघाकडे. कुठे वर्चस्व राखलंय नियुक्त विजय चिपळूण संघानं. हेच वर्चस्व कायम ठेवेल का संघ की ही आघाडी बिगाडी करून सोडेल डॉक्टर नानासाहेब पाईकर फाउंडेशन मालगुडी संघ. पुन्हा वेदांत कांबळे चढाई करत असताना पाहायला गेलं तर पाहूया खोलवर चढाया पाहायला मिळाल्यात वेदांत कांबळेकडून. आता मला जकडून ठेवायचं तर वेदांत कांबळेला यश मिळते का? नक्कीच या ठिकाणी यश मिळते कोणाला तर नियुक्त विजय चिपळूण संघाला यश मिळते. नक्कीच 1 पॉइंट मिळतोय तो नियुक्त विजय चिपळूण संघाला. आता मात्र पुन्हा एकदा जसं बघा 5 आपल्याला पाहायला मिळेल. चढाईसाठी सज्ज झाला मयूर कदम. पाहूया टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न होता मयूर कदमचा. यशस्वी झालाय का? नक्कीच या ठिकाणी मिडलला येऊन थांबलाय. नक्की त्याला विश्वास आहे. आपल्या कोर्टात तिथं 30 सेकंद आहे. 30 सेकंदामध्ये 26 ते 27 सेकंद मैदानावरती घालवायचे आहेत. कारण जवळजवळ विचार जर केला गेला 18 ते 19 गुणांची आघाडी आहे आपल्या संघाकडे. आता मात्र अनिल परब पाहायला मिळेल. कुंदन परब पाहायला गेलं तर नक्की लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा मैदान दाखल झालाय. तेडा आहे कोणती कामगिरी करणार मयूर कदम. नक्कीच या ठिकाणी मयूर कदमने जर मोठी कामगिरी केली तर बेस्ट रेडर आहे मयूर कदम. पाहूया कोणावरती अटॅक करणार मालगुडी संघाच्या मैदानामध्ये. चूक करून बसतोय. आजचा दिवस राहिला होता साहिलचा. आजचा दिवस थोडं खराब जातोय साहिल साठी. कारण मागच्या चढाईमध्ये सुद्धा जे काही करायचं होतं रेडरला करायचं होतं त्या ठिकाणी सुद्धा साहिल रेवाळे चूक करून बसला. आताच्या चढाईमध्ये सुद्धा थर्ड रेड होती आणि नक्कीच त्या ठिकाणी जे काही करायचं होतं रेडरला करायचं होतं. पुन्हा एकदा साहिल रेवाळे कोणती तरी चूक करतोय मालगुडी संघासाठी.
सामना संपायला शेवटची 5 मिनिटं बाकी. गुणफलक विचार जर केला गेला 38-20 18 गुणांची आघाडी. आता मला जसं क्रमांक 5 मयूर कदम 38-20 18 गुणांची आघाडी आहे समोरच्या संघाकडे, नियुक्त विजय चिपळूण संघाकडे. म्हणजे नक्कीच ही आघाडी बिघाडी करून सोडण्यात यश मिळेल का? नक्कीच मालगुण संघाला का आपल्याला फायनल सामना चिपळूण वर्सेस चिपळूण या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. कोण बेस्ट वर्सेस बेस्ट आपला खेळ दाखवणार. आता मात्र कुंदन परब चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका करतोय आपल्या संघासाठी. 18 गुणांची आघाडी आहे समोरच्या संघाकडे. ही आघाडी बिघाडी करून ही आघाडी बिघाडी करून सोडण्यात यश मिळेल का कुंदन परबला? पाहूया. कुंदन परब मेहनत करायची आहे, शांत राहून चालणार नाही. सामना मोठा आहे. नक्कीच या सामन्यामध्ये आपण जर विजयी झालात तर फायनल मध्ये प्रवेश कराल. आता मात्र पुन्हा एकदा मयूर कदम चढाईसाठी सज्ज झालाय. त्याचे क्रमांक 5. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी मयूर कदम. नक्कीच सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं डिक्लेअर केली गेली आहेत. म्हणजे येत्या 4 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्याला आतामध्ये पुण्याला सुरू करत असतं अमोल कुल्हे स्वतः एकटा गेला होता मयूर कदमला पकडण्यासाठी. आणि आता मात्र मयूर कदम पुन्हा एक पॉईंट घेऊन तो पण वर्चस्व राखलाय या ठिकाणी नियुक्त विजय चिपळूण संघानं. वर्चस्व राखलंय नियुक्त विजय चिपळूण संघानं. पुन्हा वेदांत कांबळेने खरोखर सुंदर चढाया केल्या, सुंदर पॉईंट्स घेतले त्या ठिकाणी. डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन मालगुण संघासाठी माझा डिफेन्स कुठेतरी कमी पडलाय. आणि नक्कीच या डिफेन्सचा विचार जर केला गेला मेहनत करावी लागेल डिफेन्सला. सामना संपण्यासाठी विद्यमान सामना जो चालू आहे तो संपण्यासाठी 3 मिनिटं बाकी आहेत. आणि काय होतं नंदन सुर्वे खरोखर सुंदर कामगिरी केली. नंतर सुर्वेनं पॉइंट्स दिले जात आहेत. जवळ 3 पॉइंट्स दिले जातात नंदन सुर्वेला. काय कामगिरी केली नंदन सुर्वेनं या ठिकाणी. नंदन सुर्वे मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली होती. 3 पॉइंट्स घेतले होते आपल्या संघासाठी, नियुक्त विजय चिपळूण संघासाठी. आता मात्र तीच कामगिरी करतोय नंदन सुर्वे. काय कामगिरी केले 2 पॉइंट्स पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील आपल्याला. एका बाजूला असेल कुंदन परब तर दुसऱ्या बाजूला रोहन अविरे. ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ जो आहे तो नियुक्त विजय चिपळूण संघ. नक्कीच आपण बेस्ट खेळ दाखवलात आणि दोन्ही संघ खरोखरच या ठिकाणी सुंदर खेळ